नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। तालुका असो वा जिल्हा, त्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग हा अतिशय सर्वसामान्यांच्या निकडीचा आणि गरजेचा विभाग असतो। याच ठिकाणाहून धान्याचं वितरण होतं आणि ग्रामीण भागामधील नागरिकांना सीधा मिळतो। मात्र मागच्या काही दिवसांपासून एक नवीनच डोकेदुखी या पुरवठा विभागामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरू झालेली आहे। कारण या विभागाची पुरवठा विभागाची जी RCMS नावाची साईट आहे ती पूर्णतः बंद पडलेली आहे। दिवसभर तर कसल्याही प्रकारची ही साईट ओपन होत नाही। त्यामुळे शिधापत्रिकेमध्ये नवीन नाव लावणे असेल, कमी करणे असेल किंवा नवीन शिधापत्रिका देणे असेल, आधार कार्डप्रमाणे दुरुस्ती असेल, अशी सर्व कामे या ठिकाणी ठप्प झालेली आहेत। ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक या पुरवठा विभागामध्ये येतात आणि आपले कामासाठी थांबतात। मात्र दिवस ही साईट बंद राहत असल्याने अगदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सुद्धा नाईलाज झालेला आहे। अनेक अर्ज कार्यालयामध्ये तसेच धूळ खात पडलेले आहेत, कारण वेबसाईट किंवा ही साईट चालूच होत नाही। त्यामुळे कामं कसल्याही प्रकारची होत नाहीत। त्यामुळे कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरं देता अगदी ते सर्व कर्मचारी मेटाकुटीला आलेले आहेत। त्यामुळे तात्काळ या साईटचा काय प्रॉब्लेम आहे त्याची दुरुस्ती होणे गरजेचं आहे। आणि विशेषतः जेव्हापासून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तेव्हापासून ही साईट अशा प्रकारे अतिशय संथ आणि बंद पडू लागलेली आहे। त्यामुळे तात्काळ याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे। कारण केज तालुक्यामधील पुरवठा विभागालाही या प्रश्नांची उत्तरे देता अगदी नेमकं ग्रामस्थांना काय सांगावं हे मोठे कोडे पडलेलं आहे आणि अधिकारी आणि कर्मचारी त्रस्त झालेले आहेत। धन्यवाद।